शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगभिर्ध्यानगमयं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं। श्रीमद्भगवद्गीता अध्याय 11 पुढील भाग। भगवान केशवाचे हे बोलणे ऐकून अर्जुनाने हात जोडून कापत कापत नमस्कार केला व पुनरुपी अत्यंत भयभीत होऊन प्रणाम करून भगवान श्रीकृष्णांना सद्गतीत होऊन तो म्हणाला, हे अंतर्यामी, आपले नाव, गुण आणि प्रभाव यांच्या वर्णनाने विश्व अतिशय आनंदित होते व तुमच्यावर खूप प्रेम करू लागते। तसेच झालेले राक्षस दशदिशांना पळून जात आहेत आणि सर्व सिद्धगणांचे समुदाय आपणास नमस्कार करीत आहेत। हे योग्यच आहे। हे महात्मन, ब्रह्मदेवाचे सुद्धा आदी कारण आणि सर्वात श्रेष्ठ अशा आपल्याला हे सर्वजण नमस्कार का बरे नाही करणार? कारण हे अनंता, हे देवादिदेवा, हे जगन्निवासा, जे सत असत व त्या पलीकडील अक्षर अर्थात सच्चिदानंद घन ब्रह्म आहे, ते आपणच आहात। आपण आदिदेव आणि सनातन पुरुष आहात। आपण या विश्वाचे परम आश्रय स्थान आहात। विश्व जाणणारेही आपणच व जाणण्यास जोगेही आपणच आहात। परमधाम सुद्धा आपणच आहात। हे अनंत रूपा, आपण हे सर्व विश्व व्यापले आहे। आपण वायू, यमराज, अग्नी, वरुण, चंद्र, प्रजेचे स्वामी ब्रह्मदेव आणि ब्रह्मदेवांचेही जनक आहात। आपल्याला हजारो वेळा नमस्कार असो, आपणास वारंवार नमस्कार असो। हे अनंता, हे अनंत सामर्थ्यशाली, आपल्याला पुढून व मागून नमस्कार असो। हे सर्वात्मका, आपणास सर्व बाजूनी नमस्कार असो। कारण अनंत पराक्रमशाली अशा आपण सर्व जग व्यापले आहे, म्हणून आपण सर्व रूप आहात। आपला हा प्रभाव न जाणल्यामुळे आपण माझे प्रिय मित्र आहात असे मानून प्रेमाने किंवा चुकीने मी हे कृष्णा, हे यादवा, हे सख्या असे जे काही विचार न करता किंवा मुद्दाम म्हटले असेल आणि हे अच्युता, माझ्याकडून विनोदासाठी फिरताना, झोपताना, बसल्यावेळी आणि भोजन इत्यादी करताना आपला एकांतात किंवा मित्रांच्या समवेत जो अपमान झाला असेल, त्या सर्व अपराधाची मला क्षमा करा। अशा मी आपली क्षमा मागत आहे। आपण या चराचर जगताचे जनक आहात, तसेच सर्वश्रेष्ठ गुरु व अत्यंत पूजनीय आहात। हे अतुलनीय प्रभावा, त्रिलोक्यात आपल्या बरोबरीचा ही दुसरा कोणी नाही, मग आपल्याहून श्रेष्ठ कसा बरे असू शकेल? म्हणूनच हे प्रभो, मी आपल्या चरणांवर शरीराने लोटांगण घालून नमस्कार करून स्तुत्य अशा आपल्या ईश्वराने प्रसन्न व्हावे म्हणून प्रार्थना करीत आहे। हे देवा, वडील जसे पुत्राचे, मित्र जसे मित्राचे आणि पती जसे आपल्या प्रियतम पत्नीचे अपराध सहन करतात, तसेच आपणही माझे अपराध सहन करण्यास योग्य आहात। पूर्वी पाहिलेले आपले हे आश्चर्यकारक रूप पाहून मी आनंदात आहे आणि माझे मन भीतीने अतिशय व्याकुळही होत आहे। म्हणून आपण मला ते चतुर्भुज विष्णू रूपच दाखवा। हे देवेशा, हे जगन्निवासा, प्रसन्न व्हा। मी पहिल्यासारखेच आपणाला मुकुट धारण केलेले, तसेच गदा, पद्म, चक्र हातात घेतलेले पाहू इच्छितो। म्हणून हे विश्वरूपा, हे सहस्त्रबाहो, आपण त्याच चतुर्भुज रूपाने प्रकट व्हा। अर्जुनाने केलेली प्रार्थना ऐकल्यानंतर श्री भगवान म्हणाले, हे अर्जुना, मी तुझ्यावर अनुग्रह करण्यासाठी आपल्या योगशक्तीच्या प्रभावाने हे माझे परम तेजोमय, सर्वांचे आदी सीमा नसलेले विराट रूप तुला दाखविले आहे। हे रूप तुझ्याशिवाय अन्य
कोणालाही पूर्वी दाखविले नव्हते. श्री भगवान पुढे म्हणाले, हा अर्जुना, मानवलोकात अशा प्रकारच्या रूपधारी मी वेदांच्या आणि यज्ञांच्या अध्ययनाने, दानाने, वैदिक कर्मांनी आणि उग्र तपश्चर्येनेही तुझ्याशिवाय दुसऱ्या कोणाकडूनही पाहिला जाणे शक्य नाही. माझे या प्रकारचे हे भयंकर रूप पाहून तू भयभीत होऊ नकोस. तू भीती सोडून प्रीतियुक्त अंतःकरणाने तेच माझे हे शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेले चतुर्भुज रूप पुन्हा पहा. भगवान श्री वासुदेवांनी अर्जुनाला असे सांगून पुन्हा आपले चतुर्भुज रूप दाखविले. त्यानंतर पुनरुपी आपले सौम्य नेहमीचे रूप धारण करून भयभीत अर्जुनास त्यांनी धीर दिला. श्री भगवंतांचे चतुर्भुज रूप आणि सौम्य शांत मनुष्य रूप पाहिल्यानंतर अर्जुन म्हणाला, हे जनार्दना, आपले हे अतिशय शांत मनुष्य रूप पाहून आता माझे मन स्थिर झाले असून मी माझ्या मूळ स्थितीला प्राप्त झालो आहे. श्री भगवान म्हणाले, हे पार्था, माझे जे चतुर्भुज रूप तू पाहिले ते पाहावयास मिळणे अतिशय दुर्लभ आहे. देवांना सुद्धा नेहमी या रूपाच्या दर्शनाची इच्छा करीत ते राहतात. तू जसे मला पाहिलेस तसे माझ्या चतुर्भुज रूपाचे दर्शन वेदांनी, तपाने, दानाने आणि यज्ञानेही मिळणे शक्य नाही. परंतु हे परंतपा अर्जुना, अनन्य भक्तीने या प्रकारच्या चतुर्भुजधारी मला प्रत्यक्ष पाहणे, तत्वतः जाणणे, तसेच माझ्यात प्रवेश करणे अर्थात माझ्याशी एकरूप होणेही शक्य आहे. हे अर्जुना, जो पुरुष केवळ माझ्यासाठी सर्व कर्तव्य कर्मे करणारा, मलाच परम आश्रय मानणारा माझा भक्त आसक्तीरहित असतो आणि सर्व प्राणीमात्रांविषयी वैरभाव बाळगत नाही, तो अनन्य भक्त मला प्राप्त होतो. एवढे बोलून भगवंतांनी आपल्या वाणीला विराम दिला. येथे श्रीकृष्ण अर्जुन संवाद विश्वरूप दर्शन नामो 11वा अध्याय संपन्न झाला. हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत, हरि ओम तत्सत.